इयत्ता दुसरीसाठी घेतो ना सादरीकरण? हो मॅडम. हा येस. 3 वाजता आपण स्टार्ट करतोय आणि हे कराल, रेकॉर्डिंग ऑन कराल. हो मॅडम, रेकॉर्डिंग होत आहे व्हिडिओ. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि अरविंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या प्रकल्प आधारित अध्ययनाच्या अनुषंगाने जे तिसरं प्रशिक्षण सत्र आहे, या प्रशिक्षण सत्रास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष विभाग प्रमुख मनीषा यादव मॅडम आणि विषय सहाय्यक सौ सुनीता विजय काटम आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते. प्रकल्प आधारित अध्ययनाच्या आज तिसऱ्या सत्रास श्री जयेश सूर्यवंशी हे मार्गदर्शक तज्ञ लाभलेले आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सादरीकरणास सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. प्रणाली मॅडम, स्क्रीन शेअर करण्यासाठी मला ऍक्सेस दिला तर बरं होईल. ओके ओके सर, ओके सर. हो. ओके, थँक्यू. नमस्कार सूर्यवंशी सर, स्क्रीन शेअर केलेली आहे मी. तुम्ही शेअर केली का मॅडम? हो सर, हो सर. एक मिनिट. हा, ओके मॅडम, थँक्यू. आज आभासी पटलावर उपस्थित असलेले इयत्ता दुसरीचे महाराष्ट्रातील सर्व पीएमसी शाळातील इयत्ता दुसरीचे शिक्षक व मॉडेल शाळांमधील सर्व इयत्ता दुसरीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक वृंद यांचं मी आजच्या या आभासी पटलावर सुरुवातीला स्वागत करतो. तसेच आज SCRTच्या टीमने तसेच अरविंदो सोसायटीच्या टीमने आज हे सर्वांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या या ऑनलाईन वेबिनारला सुरुवात करतो. आपलं हे जे अरविंदो सोसायटीचं प्रकल्प आधारित, मॅडम आवाज बंद करा. प्रणाली मॅडम. सर बोला सर. मॅडम, ऑडिओचा ऍक्सेस बंद करा ना. पाटील मॅडमला रिक्वेस्ट आहे, पाटील मॅडमला रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपला माईक जे आहे ते बंद करावं. बाकी जर समजा असं वैभव सरांनी रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपलं माईक बंद करावं. अजिंक्य सर. हा बोला ना सर. सर सेटिंग मध्ये चेंज करा ना सर, ऑडिओची सेटिंग बंद करा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हां, ओके सर, ओके. नेक्स्ट स्लाइड घ्या प्लीज. नेक्स्ट. ओके. आज आपल्याला इयत्ता दुसरीचं प्रकल्प आधारित शिक्षणावर आधारित जे मॉड्यूल आहे, या मॉड्यूलमध्ये आपण आज जी माहिती घेणार आहोत, याच्या अगोदर इयत्ता पहिलीमध्ये ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या. जसं की अक्षरांची ओळख असेल, अंकाची ओळख असेल, चित्र असतील, चित्रवाचन असेल, किंवा चित्र आणि शब्द आणि वाक्य यापासून जी गोष्ट तयार करण्याचं जे
धडे असतील, बडबड गीतं असतील, त्यावर आधारित प्रश्न असतील, या सर्व बाबी इयत्ता पहिलीच्या मॉड्यूलमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि विद्यार्थी या दृष्टीने तयार झालेले आहेत की सर्व बाबी त्यांच्या पूर्ण होतील आणि त्या आधारावर प्रकल्प ते पूर्ण करण्यास सक्षम असतील. यासाठी शिक्षक त्यांना मार्गदर्शकाची भूमिका निभावणार आहे आणि पालक त्यांना त्यांच्या पद्धतीने मदत करण्यासाठी सक्षम झालेले आहेत. आज आपल्याला इयत्ता दुसरीसाठी आम्ही काय म्हंटल होतं वैभव सर, लांडगे सर, आपला ऑडिओ बंद करा प्लीज. नाही. 11 वाजता तो गेला कोपरला. कोपरला नंतर होता ना, कोपरला गेला तर तिकडून लागली ट्रॅफिक त्याला खूप. तर आता मगाशी वैभव पोहोचला सर, तो 1 वाजता. वैभव सर, ऑडिओ बंद करा. पाटील मॅडम, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, बाकी जे जितके काही मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज आपला ऑडिओ अजिंक्य बंद सर, करावा. अजिंक्य हो, सर, आपण होस्ट आहात तर आपण सर्वांना हे करा आणि फक्त ऍक्सेस सरांना सुरू ठेवा, सूर्यवंशी सरांना ऍक्सेस संदीप सुरू ठेवा, सरांनी मेसेज टाकलाय बाकीच्यांना तुम्ही हे करा. येस 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 मॅम, येस. सगळ्यांचा ऑडिओ म्यूट करा सर, ऑनलाईन. फक्त माझा आता चालू झूम ठेवा. मीटिंग 3 वाजता. हो हो हो. ऑडिओ म्हणजे ऑडिओ चालू की व्हिडिओ चालू? गुड ऍट आले म्हणजे ह्याच्यामध्ये चांगला आहे असं आहे ते. गुड ऍट. हे चालू आहे लाईव्ह. फायदा घेतात सर्वांना विनंती आहे, सर्व शिक्षकांना विनंती आहे, त्यांनी आपला स्वतःचा माईक बंद करावा, जेणेकरून आपल्याला आजचं सेशन पूर्ण करता येईल. तुमच्या आवाजामुळे डिस्टर्ब होत आहे. कृपया सगळ्यांनी आपला माईक बंद करावा. अजिंक्य सर, तर 2 ड्युटी कसली? प्रणाली मॅडम, आपण होस्ट आहात, सर्वांना प्लीज म्यूट करा. सूर्यवंशी सरांना सेशन मध्ये डिस्टर्बन्स होतोय. हो नक्की मॅडम. अजिंक्य सर होस्ट आहेत, ते आता म्यूट करतात. नाही, प्रणाली मॅडम, तुम्ही आहात होस्ट आता सध्या. ओके, 1 मिनिट. उद्या तर त्यांचं हे ना. उपस्थित सर्व अधिकारी वर्गास विनंती आहे की कृपया सर्वांनी आपले माईक म्यूट करावे. माझ्याची उपलब्धता जे आपण फिरतोय ते मीटिंग सुरू झाले, ते का आवाज येत नाही. धन्यवाद मॅडम. स्क्रीन शेअर करा.
ओके, थँक्यू. आजच्या इयत्ता दुसरीच्या अरविंदो सोसायटी आणि SCRT यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित शिक्षण या ऑनलाईन वेबिनारमध्ये सुरुवातीला सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा स्वागत करून आजच्या या सेशनला सुरुवात करत आहोत. आपण इयत्ता पहिलीमध्ये जे काल आणि परवा जे ऑनलाईन वेबिनार झाले त्यामध्ये या प्रकल्प आधारित शिक्षणाचा पाया किंवा पहिलीच्या विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे या सर्व बाबींची ओळख केलेली आहे. जसं की त्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख येण्यासाठीचे काय प्रकल्प असतील, अंक ओळख करण्यासाठीचे काय प्रकल्प आधारित शिक्षण त्या कृतीमध्ये दिलेलं आहे, चित्र आणि चित्रावरून आधारित गोष्ट बनवणे असेल, बडबड गीत असतील, त्यावर आधारित प्रश्न असतील, या सर्व बाबींचा उल्लेख या 2 दिवसामध्ये इयत्ता पहिलीच्या प्रकल्प आधारित शिक्षणाच्या या ऑनलाईन वेबिनारमध्ये आपण त्याची माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला इयत्ता दुसरीसाठी जे प्रकल्प आधारित शिक्षण आहे अरविंदो सोसायटी आणि SCRT यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या समोर ते येणार आहे, यासाठीचा जो मॉड्यूल तयार करण्यात आलेला आहे याची माहिती आज आपल्याला इथं घ्यायची आहे. हे प्रकल्प आधारित शिक्षण यामध्ये सर्व कृतीयुक्त अध्ययनास भर दिलेला आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हा कौशल्यपूर्ण आणि 21व्या शतकाला सामोरा जाणारा तयार करण्यासाठी त्या शिक्षकांनी कोणती भूमिका निभावली पाहिजे, पालकांनी त्यासाठी काय सहकार्य केलं पाहिजे, या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून या मॉड्यूलची रचना केलेली आहे. जसं की विद्यार्थ्यांना क्रिटिकल थिंकिंग यायला हवं, क्रिएटिव्ह थिंकिंग त्यांना जमायला हवं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला हवा, कम्युनिकेशन त्यांचं चांगलं हवं, कोलॅबरेशन त्यांचे एकमेकांमध्ये व्यवस्थित हवं, अशा प्रकारच्या 21व्या शतकाला सामोरे जाणारी जी कौशल्य आहेत या सर्व कौशल्याचा उपयोग या मॉड्यूलमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची पातळी ही कोणकोणत्या प्रकारामध्ये आपल्या वर्गामध्ये अवेलेबल आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते कोणते प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये उपलब्ध आहेत याचं पण मूल्यमापन व्हावं आणि या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन एक शिक्षक म्हणून, फॅसिलिटेटर म्हणून आपल्याला ती जबाबदारी पूर्ण करता यावी यासाठीचं एक छान असं कृतीयुक्त अध्ययन करण्यासाठीचं मॉड्यूल आपल्या समोर येत आहे. याचाच एक भाग म्हणजे प्रकल्पाच्या रूपामध्ये या सर्व बाबी आपण विद्यार्थ्यांसमोर मांडणी करणार आहोत. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपले जे विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबतचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला या कृती त्या दिवशी मेसेज त्यांना असा करायचा आहे की पान नंबर 1 वर कृती क्रमांक 1 विद्यार्थ्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि या करण्यासाठी पालकांनी मदत करायची आहे. मदत काय करायची आहे म्हणजे मदत करायची म्हणजे त्यांनी ते पूर्ण करावं किंवा त्यांनी ते सोडून द्यावं असा अर्थ यामध्ये अभिप्रेत नाहीये. तर पालकांनी फक्त निरीक्षण करायचं आहे की आपला मुलगा या दिलेल्या कृती व्यवस्थित पूर्ण करतोय की नाही आणि ती कृती करत असताना त्याला काय अडचण येत आहे आणि तो कुठे कुठे अडखळतो आहे, त्याला वाचताना अडचण येते का, त्याला लिहिताना अडचण येते का, या बाबी पालकांनी या बघायच्या आहेत आणि आपल्या वर्ग शिक्षकांना, आपल्या मुलांच्या शिक्षकाला या संदर्भात डिस्कशन करायचं आहे. मग हे करत असताना विद्यार्थी हा या सर्व कौशल्यांचा वापर करणारा तयार करण्यासाठी आपल्याला शिक्षकांना मार्गदर्शकाची तर भूमिका निभावायचीच आहे. मग आपले विद्यार्थी हे 3 प्रकारामध्ये असतात. एक सक्षम विद्यार्थी असतो की ज्याला कशाचीही गरज पडत नाही, ते सगळं बघितल्या त्याला तो करतो, जे की आपण आता भविष्यवेधी शिक्षण विचारामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतात हे शिकलो. की पिसा पातळीचा विद्यार्थी आहे तो अतिशय हुशार असतो की जेणेकरून त्याला सर्व क्षमता, अध्ययन निष्पत्ती त्याच्या पूर्ण झालेल्या असतात आणि तो इतर वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्यासाठी सक्षम असतो आणि त्या दिशेने तो प्रयत्नशील असतो. दुसरा विद्यार्थी आहे तो नॅस लेवलचा विद्यार्थी, जेणेकरून त्याला सर्व गोष्टी त्याच्या अध्ययन निष्पत्त्या पूर्ण करण्यासाठीच्या आवश्यक असलेल्या बाबी त्याला येतात आणि त्या दिशेने तो प्रयत्नशील असतो. आणि तिसरा जो गट आहे तो विद्यार्थ्यांचा म्हणजे तो ऍसर लेवलचा विद्यार्थी, जे की त्याला पायाभूत क्षमता पूर्ण करण्याच्या दिशेने त्याची वाटचाल असते. म्हणजे वर्गामधले हे जे 3 स्तर आहेत असे स्तर प्रत्येक वर्गामध्ये असतात
की जो विद्यार्थी सक्षम असतो तो पिसा पातळीचा असतो, आपण असं गृहीत धरूया. ज्या विद्यार्थ्याला मदत हवी असते पण त्याला त्या गोष्टी जमतात किंवा करण्यासाठी त्याला आवड असते, हा विद्यार्थी म्हणजे बिगनर लेवलमध्ये असतो. आणि लर्नर लेवलमध्ये जो विद्यार्थी असतो त्याला ऍसर पातळीचा विद्यार्थी म्हटलं तरी चालेल, की ज्याला पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठीची त्याची धडपड असते आणि तो शिकण्यासाठी तयार असतो. आणि या 3 गटामधले जे विद्यार्थी आपल्या वर्गांमध्ये असतात, या 3 गटातल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आपण या प्रत्येक कृतीतला सहभाग आपण त्यांच्या गटानुसार आपण इथं करून घेणार आहोत. मग आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला, की आपल्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांचे गट करायचे आहेत. मग गट करत असताना आपण एक पथ्य पाळलं पाहिजे, की सगळेच विद्यार्थी या लेवलमध्ये गट करून चालणार नाही आपल्याला, की हुशार विद्यार्थ्याचा एक गट, मध्यम विद्यार्थ्यांचा गट किंवा मग ज्या विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांचा एक गट. असं न करता आपण अशा पद्धतीने गट करावेत, की 2 विद्यार्थी हुशार असले पाहिजेत, 2 विद्यार्थी मध्यम असले पाहिजेत आणि 2-3 विद्यार्थी असे असले पाहिजेत, की या दोघांच्याही मदतीनं त्यांना पुढे जाण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. अशा पद्धतीनं जर आपण आपल्या वर्गाचे गट तयार केले आणि त्यांच्या गटामध्ये त्यांना आपण एक वेगळ्या प्रकारचं आव्हान दिलं आणि वेगवेगळ्या कृती जर त्यांच्याकडनं करून घेतल्या, तर आपल्याला या प्रकल्प आधारित शिक्षणाची अध्यापनाची खूप छान पद्धतीनं मदत होईल आणि आपण या सगळ्या कृती व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण करून घेण्यासाठी सक्षम होऊ. मग आता आपण कृती क्रमांक 1 या मॉड्यूल मधली यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी थोडी चर्चा करूया. की आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, की आपली ही जी थीम आहे ही प्राणी बेस्ड थीम आहे. की आपण इयत्ता पहिलीला सुद्धा आपण बघितलं की प्राण्यावर आधारित थीम आहे. त्यामध्ये जे प्राण्यावर आधारित बडबडगीतं होती, प्राण्यावर आधारित गोष्टी होत्या, प्राण्यावर आधारितच अक्षरांची ओळख दिलेली होती. अंकाची ओळख सुद्धा प्राण्यांना आणि पक्ष्यांना आधारितच होती. त्याच काठिण्य पातळीला पुढे घेऊन जायचं आहे इयत्ता दुसरीमध्ये. आणि ही काठिण्य पातळी पुढे घेऊन जात असताना आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना जर प्राण्याची ओळख आहे किंवा आपण जर त्यांना असा प्रश्न केला पूर्वतयारी म्हणून, की आपल्या वर्गामध्ये या गटानुसार विद्यार्थ्याची रचना केली आहे आणि मग विद्यार्थ्यांना आपण असं विचारलं की तुमच्या परिसरामध्ये काय काय असतं, कोणते कोणते घटक आहेत. मग ते विद्यार्थी आपल्याला गटागटानुसार एका गटाला संधी दिली, दुसऱ्या गटाला संधी दिली, अशा प्रकारे वर्गामध्ये जेवढे गट असतील तेवढ्या गटांना आपण छोटे छोटे प्रश्न, मुक्तोत्तरी प्रश्न किंवा त्यांना मार्गदर्शन होतील अशा पद्धतीचे प्रश्न आपण त्या विद्यार्थ्यांना विचारून त्यांना बोलकं करणार आहोत. आणि आपण या गोष्टी जाणून घेणार आहोत की त्यांच्या परिसरामध्ये कोणते कोणते त्यांनी बघितलेले प्राणी आहेत, त्यांनी अनुभवलेले प्राणी आहेत, पक्षी आहेत. जे विद्यार्थी त्यांना दैनंदिन जीवनामध्ये ज्या प्राण्यांची पक्ष्यांची ओळख आहे किंवा ते त्यांच्यासोबत राहतात, पाहतात आणि त्यांचे आवाज ऐकतात, त्यांच्या कृती बघतात, त्यांचे सगळे उपयोग बघतात, अशा पद्धतीच्या प्राणी पक्ष्यांची माहिती विद्यार्थी हा सहज आणि आनंदाने आपल्याला देतो. आणि मग हे सर्व माहिती घेत असताना, या सर्व परिसरातल्या प्राण्याची पक्ष्याची माहिती घेत असताना आपण त्यांना नकळतपणे आपल्या उपयोगाचे प्राणी कोणते आहेत, पक्षी कोणते आहेत याची माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. आणि मग आपल्यापासून लांब राहतात पण त्यांची माहिती तुम्हाला आहे, जसे की जंगलात राहणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, अशा प्रकारे आपण त्याची विगतवारी करून त्यांच्यामध्ये वर्गवारी करून त्या विद्यार्थ्यांकडनं आपण या सर्व प्राण्यांची माहिती जाणून घेणार आहोत. मग जे पक्षी प्राणी त्यांनी पाहिलेले नाहीत किंवा त्यांनी टीव्हीत पाहिले असतील, चित्रात पाहिले असतील, पुस्तकात पाहिलेले असतील, वर्तमानपत्रामध्ये पाहिलेले असतील, या सर्व प्राण्याची माहिती आपण टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या गटाला ही माहिती समजणार नाही त्यांच्यासाठी आपण काही हिंट देणार आहोत, काही त्यांना क्ल्यूज देऊन आपण त्या पद्धतीच्या सर्व प्राण्यांची माहिती, पक्ष्यांची माहिती आपण त्यांच्याकडनं कलेक्ट करून घेणार आहोत. आणि मग हे करत असताना आपण प्राणी पक्ष्यांची माहिती परिसरातल्या घेतली, माहिती असलेल्या घेतली, मग वेगवेगळ्या जे माहितीत प्राणी पक्षी नाहीयेत, त्यांनी बघितलेलेच नाहीयेत, त्यांची पण आपण नावं वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून घेणार आहोत. ज्यांची माहिती त्यांना नाहीये ती माहिती आपण त्यांना चित्राद्वारे म्हणा किंवा आपल्या इथं टीव्हीवर, मोबाईलवर, स्क्रीनवर, प्रोजेक्टरवर वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना ती चित्र दाखवून, काहींचे व्हिडिओ दाखवून आपण या माहितीचा संग्रह करणार आहोत आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहोत. मग आता हे करण्यासाठी आपल्याला कालावधी काय असणार आहे, आपण या गोष्टींचा ताळमेळ आपल्या दैनंदिन अध्यापनाशी जोडायचा आहे. मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीचा विषय असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, या सर्व विषयांचा समूह आहे
आपल्याला कृतीयुक्त पद्धतीनं या प्रकल्प आधारित शिक्षणाशी जोडायचं आहे. म्हणजे या कृती या आपल्या अध्यापनामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये आपण घेणार आहोत आणि ते घेत असताना आपल्याला याच्याशी त्याचा समन्वय साधायचा आहे, जेणेकरून आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्थित्यंतर न येता किंवा आपण एकच गोष्टीला धरून न बसता आपल्याला या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करून नकळत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाचा संदर्भ जोडून आपण ही माहिती पूर्ण करणार आहोत, हे प्रकल्प पूर्ण करणार आहोत. आणि मग हे करत असताना आपण या सगळ्या कृती त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला समन्वय कसा साधायचा, तर मग आपण गाळलेल्या जागी आता योग्य शब्द भरणार आहोत, तर मराठीचा वापर इथं करणार आहोत. याची प्राण्यांची इंग्रजीत नावं विचारणार आहोत, त्यांच्या क्रिया आपण विचारणार आहोत. प्राण्याची पाय किती आहेत, पंख कसे असतात, त्यांना डोळे किती असतात, ते कशा पद्धतीने आवाज करतात, प्राण्यांच्या हालचाली कशा असतात, मग त्याचं नाट्यीकरण आपण करून घेणार आहोत. वेगवेगळ्या आपण जे गट तयार केलेले आहेत त्या गटांमध्ये आपण वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या पक्ष्यांची जबाबदारी देणार आहोत. किंवा मग एखाद्या मुलाला आपण सांगितलं की तू आज वाघ हो या गटातला, दुसऱ्या मुलाला आपण सांगितलं की तू सिंह हो, एखाद्या विद्यार्थ्याला आपण हत्ती बनवलं. मग हे करत असताना आपल्याला नुसतं मुलांना आपण जबाबदारी देऊन चालणार नाहीये, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुद्धा इथं अवलंबाव्या लागणार आहेत. मग काय करता येईल त्यासाठी, तर त्यासाठी आपल्याला हे करता येईल की आपण या प्राण्याचे पक्ष्याचे मुखवटे तयार करून घेऊ शकतो. आपल्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांच्या मदतीनं ते बनवून घेऊ शकतो, किंवा आपण स्वतः क्राफ्टच्या कलाकारांच्या तासाला या पद्धतीनं पपेट्स बनवू शकतो, विद्यार्थ्यांच्या तोंडाला लावता येतील अशा पद्धतीनं, किंवा बोटाला फिंगर पपेट्स आपण तयार करू शकतो. आणि अशा पद्धतीनं आपण या सर्व प्राणी आणि पक्ष्यांची गटानुसार आपण याचं मुखवटे तयार करून आपण त्यांच्या अंतर्गत गटामध्ये त्याचं सादरीकरण करण्यासाठी आपण त्यांना मुक्त अशी सवलत देणार आहोत. मग एका गटाला आपण सांगितलं की दुसऱ्या गटात जे चित्र दिसत आहेत किंवा मुखवटे दिसत आहेत त्या प्राण्याचा तू आवाज काढून दाखव, त्या प्राण्याची स्किन कशी आहे, त्या प्राण्याचं आवाज कसा करतो, तो कसा चालतो. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या हालचाली, वेगवेगळे आवाज या प्राण्याच्या गटातल्या कृतीनुसार आपण पूर्ण करून घेऊ शकतो. आणि या कृती पूर्ण करत असताना ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या विषयाचा समन्वय एकमेकाशी साधत असतो त्या पद्धतीनं या सर्व बाबी विद्यार्थ्यांना एक आनंददायी कृती देण्यासाठी निश्चितच फायद्याच्या ठरणार आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण एक एक कृती आपण विद्यार्थ्यांना करून घेणार आहोत. आणि हे करत असताना आपण परत एक मुलांना अशी संधी देऊया की झाडावर पक्षी बसलेले आहेत आणि मग ते पक्षी एकमेकांसोबत काय संवाद साधत असतील, तर मग ते एकमेकांसोबत चर्चा करतील, त्यांच्याकडनं ते वाक्य आपण वेगवेगळ्या गटाकडनं तयार करून घेणार आहोत. विद्यार्थी ते आनंदानं सांगतात की अशी कल्पना विद्यार्थी करतील की ते एकमेकांसोबत चर्चा करतायत, एकमेकांसोबत बोलतायत, तर मग ते काय बोलत असतील अशा पद्धतीची सुद्धा कल्पना करून विद्यार्थी वाक्य तयार करणार आहेत. त्यानंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया की नुसतं पुस्तक आपल्याला दिसतंय किंवा एखादी कृती दिसते आणि ती वाचून आपण विद्यार्थ्याकडनं करणार आहोत असं या मॉड्यूलमध्ये अपेक्षित नाहीये. तर आपण त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना कोणते अध्ययन अनुभव देऊ शकतो किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याच्याशी रिलेटेड असणारे कोणते कृतीयुक्त अध्यापन आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो याचा पण आपल्याला थोडंसं विचार करून आपल्याला कृती करणं गरजेचं आहे. मग आता याच्यासाठी या कृतीमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, तर आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो की तुम्ही जुन्या पुस्तकामधले किंवा वर्तमानपत्रातले असे वेगवेगळे प्राणी पक्षी यांचे कटआउट शोधून काढा, कापून आणा आणि मग ते आपण काय करूया की त्याचं वर्गीकरण करूया, आपण विश्लेषण करूया. आणि मग एक जर आपण कागद घेतला मोठा आणि त्याचं कोलाज जर बनवलं की हत्ती आपल्याला माहिती आहे जमिनीवर चालतो, पाण्यामध्ये पण तो पोहू शकतो किंवा आंघोळ करू शकतो. तर मग आपण एक दाखवलं असं की हत्ती हा झाडावर बसलाय आणि मासे हवेत तरंगतायत. अशा पद्धतीने आपण थोडंसं जरा मुलांना विचार प्रवर्तक करण्यासाठी चित्र जर आपण अशी रचना केली कॉलेज कामामध्ये, तर विद्यार्थी ते त्या सरांच्या या कृतीला हसतील पण
आणि त्याच्यावर मार्ग पण सांगतील. म्हणजे काय होईल इथं की विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप होण्यास मदत होणार आहे. त्यांना ही कल्पना येणार आहे की हत्ती हा झाडावर बसणार नाहीये किंवा तो पक्ष्यासारखा हवेत उडणार नाहीये किंवा मासे हे पाण्यातच पोहतात, ते झाडावर बसणार नाहीत किंवा हवेत तरंगणार नाहीयेत. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन स्किल आपल्याला विकसित करायचं आहे. आणि हे ऑब्झर्वेशन स्किल विकसित करण्यासाठी आपण या पद्धतीनं मुद्दाम जाणून बुजून काही क्रिया करणार आहोत की त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची रचना करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी विचार प्रवर्तक प्रश्न आणि कृती आपण त्यांच्यासाठी तयार करणार आहोत. यानंतर जे काही मध्ये छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत, कोडी दिलेली आहेत, या कोड्यांसारखी अजून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळी कोडी येतात, त्याचाही आधार आपल्याला या प्रकल्पामध्ये जोडून करायचा आहे. आणि याचा सुद्धा आपल्याला निश्चितच या प्रकल्प आधारित शिक्षणामध्ये आणि कृतीमध्ये फायदा होणार आहे. त्याच्या पुढची कृती अशी असणार आहे की कोडी सोडवायची आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जे आपण वर्तमानपत्रात वगैरे पाहतो की अक्षरांच्या जोड्या व्यवस्थित जुळवून शब्द तयार करा किंवा एकमेकांची अक्षरं जोडून शब्द तयार करा, अशा पद्धतीचे जे शब्द येतात आणि हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्ण झालेलं आहे. याचाच आपल्याला आधार घ्यायचा आहे. आणि जे आपण गट केलेले आहेत त्या गटानुसारच आपल्याला त्यांना हिंट पण देता येईल की सांगा बरं, आता या गटातला हा एक विद्यार्थी येणार आहे, मग त्याचं नाव काय आहे. त्याने जर वाघाचा मुखवटा घालून आलेला असेल तर ते विद्यार्थी वाघ सांगतील, त्या प्राण्याचं नाव वाघ आहे असं सांगतील. मग शोधा बरं वाघाची कोणती अक्षरं या चौकटीमध्ये दिसत आहेत, कोणत्या क्रमाने दिसत आहेत. आणि या पद्धतीनं विद्यार्थी हे कृतीयुक्त पद्धतीनं आणि आनंददायी वातावरणामध्ये या कृती सोडवण्यासाठी मदतशील आणि चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभागी होतील. आणि आपले हे जे कृतीयुक्त अध्यापन आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करण्यास मदत होईल. यानंतर सोंग घ्यायचं आहे. ते ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की आपण विद्यार्थ्यांना आव्हान देणार आहोत, मुखवटे देणार आहोत आणि या मुखवट्याच्या आधारावर आपल्याला या कृती त्यांच्यामध्ये करायच्या आहेत. आणि मग त्यांची घरं कुठं आहेत, ते कुठं राहतात, मग त्यांना हे माहिती आहे की मग त्यांचे उपयोग काय आहेत, या सर्व बाबी आपल्याला या कृतीमध्ये पूर्ण करून घ्यायच्या आहेत. नेक्स्ट. हा, मग हे सर्व करत असताना कोडी सोडवली आपण, प्राणी पक्ष्यांची नावं आपण शोधून घेतलीत, त्यांचे उपयोग आपण जाणून घेतलेत विद्यार्थ्यांच्या मदतीनं. आणि हे सर्व करत असताना मग आपण आपल्याकडं चित्रांचा संग्रह पण झालेला आहे. मग या चित्रांची नावं पूर्ण करण्यासाठी आपण जाणून बुजून एखादे अक्षर त्याच्यातलं आपण गायब केलेलं आहे. मग या चित्रांचाच आधार घ्यावा असं काही नाही, तर आपण आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याकडे आहेत की वेगवेगळी चित्रांच्या साह्यानं आपण त्या चित्राचं नाव पूर्ण करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना तयार केलेलं आहे. आणि लपलेले अक्षर शोधायचं आहे. आणि हे करत असताना आपण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरपूर असा सराव या माध्यमातून देऊ शकतो. आणि या पण ठिकाणी आपण परिसरातले प्राणी, मग त्याचं वर्गीकरण करण्यासाठी आपण तिथं मदत करणार आहोत की याच्यामध्ये मग जमिनीवर कोणते प्राणी राहतात, पाण्यामध्ये कोणते प्राणी राहतात, त्याच्यात सरपटणारे प्राणी कोणते आहेत, चार पायाचे प्राणी कोणते आहेत, अशा पद्धतीनं आपण त्याचं वर्गीकरण सुद्धा करू शकतो. यानंतर आपण आपल्या परिसरात असणारे प्राणी पक्षी यांचे आवाज जाणून घेतलेले आहेत. मग ते जाणून घेत असताना विद्यार्थ्यांना आपण ही संधी दिली आहे की ते गटामध्ये कृती करतायत, त्यांची नाट्यकरणाद्वारे आपण त्यांची हालचाल जाणून घेतली आहे, ते कसं ओरडतात ते पण आपण जाणून घेतले. मग या कृती करत असताना आपण त्यांना विविध प्राण्याचे आवाज पण प्रॉपर ऐकवणं गरजेचं आहे. त्यांना जे माहिती आहेत ते प्राण्याचे आवाज तर विद्यार्थी सहज काढणार आहेत. कुत्र्याचा आवाज आहे, तो भोभो करतो, हे त्यांना माहिती आहे. म्याव म्याव करणारी मांजर आहे, त्यांना माहिती आहे. पण असे काही प्राणी आहेत का त्यांचे आवाज मुलांनी ऐकलेले नाहीये. मग त्यासाठी आपल्याला आपलं मार्गदर्शकाची भूमिका तिथं निभावणं गरजेचं असणार आहे की मग या प्राण्याचा आवाज तुम्ही ऐकलाय का. मग या प्राण्याचा आवाज आपण आता माध्यमं एवढी स्ट्रॉंग झालेली आहेत की आपण त्यांना युट्यूबवरून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आवाज त्यांना व्यवस्थित ऐकवू शकतो. आणि या ग्रुपमध्ये, त्यांच्या गटामध्ये एक
ग्रुप लीडर तयार केला आणि मग आपल्या परिसरामध्ये असे कोणते आवाज आहेत किंवा मग भरपूर प्राण्याचे पक्ष्यांचे आवाज आपण एकाच वेळेला जर ऐकवले त्यांना आणि तुम्ही आता डोळे बंद करून बसा, तुम्हाला कशा कशाचे आवाज ऐकायला येतात ते तुम्ही चर्चा करा, असं जर त्यांना आपण एक आव्हान दिलं तर विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या अनेक घटकांचे आवाज आपल्याला सांगतात की आता इकडून चिमणीचा चिवचिव आवाज येतोय, तिकडे कावळा काव काव करतोय, कुठेतरी कुत्रा भुंकतोय आणि मग एखादी विद्यार्थी आपल्याला माशीचा आवाज असा गुई येतोय असं पण सांगेल किंवा मच्छरचा आवाज पण मला कानाच्या जवळ आलाय किंवा माझ्या शरीराच्या जवळ मच्छर आलाय, अशा पद्धतीचं पण आपल्याला काही उदाहरणं ऐकायला मिळतील. काही विद्यार्थी परिसरामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचा पण संदर्भ आपल्याला जोडतील, जसं की फॅनचा आवाज येतो आहे माझ्या आपल्या घरामध्ये असलेल्या, घड्याळाची टिकटिक ऐकायला येते आहे. या अशा विविध अध्ययन अनुभवाचा आपल्याला या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे, जाणून बुजून त्या कृती करण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं आहे आणि या कृती सोडवण्यासाठी आपल्याला त्याची निश्चितच मदत होणार आहे. नेक्स्ट. हा, आता इथं काही गोष्टी आपण आता मजेशीर करण्यासाठी काय केलेलं आहे, तर जाणून बुजून काही गोष्टी आपण करणार आहोत की आता गट तयार केलेले आहेत. ही कल्पना आपल्याकडे आता कायम असणार आहे. या आपल्या वर्गामध्ये प्राण्याचे पक्षाचे गट केलेले आहेत, ते गट कसे तयार करायचे हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग या गटाचाच वापर करून आपण काय करूया की ज्या पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा ठराविक विद्यार्थ्याला आपण एक जबाबदारी दिली आहे की तू या प्राण्याचा मुखवटा घाल, तू या पक्षाचा मुखवटा घाल, तू अमक्या अमक्या प्राण्याची नाट्यकरण कर. ज्या विद्यार्थ्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे त्या पद्धतीने आपण हे सादरीकरण त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. मग आपण त्यांना एक कल्पना सांगितली अशी की आता तुम्ही दोघ जण एकत्र नाव, दोन प्राण्याचं एकत्रित नाव आपल्याला घ्यायचं आहे. एक विद्यार्थी घोडा बनलाय, एक विद्यार्थी मांजर बनलाय आणि मग आपण त्याचं एका विद्यार्थ्याचं एक अक्षर घेतलं, दुसऱ्या विद्यार्थ्याचं दुसरं अक्षर घेतलं आणि एक नाव आपण तयार करूया की ते नाव कसं तयार होतं. तर इथं उदाहरण आपल्याला इथं असं दिलेलं आहे की आपण घोडा आणि मांजर जर एकत्र घेतलं, पहिलं अक्षर आणि त्याचे दुसरे अक्षर, तर घुंजर नाव होतं. मग त्यांचा आवाज कसा येतो, मग त्यांनी दोघांना आपण वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढून दाखवायचा आणि त्या दोघांचा आवाज एकत्रित केला तर काय होतं, म्हणजे अशी आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अक्षरांची ओळख, वेगवेगळ्या शब्दांची ओळख हे करून घेण्यासाठी, म्हणजे त्यांना जोड शब्द आणि जोड अक्षर तयार करण्यासाठीचे ह्या ज्या काही नाविन्यपूर्ण कृती आहेत, या कृती करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं कृतीयुक्त अध्यापन आणि कृती मुद्दामहून जाणून बुजून करून घेणं हे खूप छान आणि नाविन्यपूर्ण असणार आहे. त्यासाठी आपण अशा कृतीचा उपयोग करू शकतो. ज्या पद्धतीने आपण अक्षरांना, व्यंजनांना स्वर जोडून वेगवेगळी 14 खडीतले अक्षर तयार करू शकतो, त्या पद्धतीनं आपण या प्राण्याची नावं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तयार होतात हे अगदी समजवून त्यांना पहिलीतच झालेलं आहे. पण मग शब्द मोठा कसा तयार होतो, जोड शब्द कसा तयार होतो आणि जोडून शब्दांना कशा पद्धतीनं शब्दांचं आपल्याला नाविन्यपूर्ण अशी कृती करता येण्यासारखी आहे. यासाठी आपल्याला या स्वर आणि व्यंजनाचा आधार घेऊन त्या प्राण्याचं चित्र आणि त्याचं नाव कशा पद्धतीनं करता येईल यासाठीची ही कृती आहे. त्यासाठीची आपल्याला पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे असे अनेक प्राणी पक्षी आपण या पद्धतीनं मुलांकडनं लिहून घेऊ शकतो आणि त्या विद्यार्थ्याचं नाव पण, मग आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला लिहायला सांगायचं आहे आणि तुझं नाव या पद्धतीनं स्वर आणि व्यंजन जोडून तू कशा पद्धतीने लिहिशील याचा सराव सुद्धा आपण त्या विद्यार्थ्याकडनं या माध्यमातून करून घेणार आहोत. म्हणजे कृती फक्त ही मार्गदर्शक म्हणून असणार आहे. त्यासाठी आपल्याला पूरक कृती ह्या आपल्या वर्गातल्या पाठ्यक्रमावर आधारित, वेगवेगळ्या विषयावर आधारित आपल्याला करून घेणं गरजेचं आहे आणि ते करत असताना आपल्याला निश्चितच विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कृतीची ओळख याद्वारे आपण करून घेणार आहोत. यामध्ये आपण या कृतीमध्ये आपल्याला ज्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत किंवा ज्या शब्दांचा अर्थ समजू शकतो त्या शब्दाला अर्थपूर्ण शब्द आणि ज्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजत नाही किंवा अर्थहीन शब्द आहेत या शब्दांची अशी विभागणी करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण प्राणी पक्ष्यांच्या नावाचा इथं या कृतीमध्ये उल्लेख केलेला आहे, त्याच पद्धतीने आपण आपल्या वर्गातल्या इतर विषयातल्या कृती सुद्धा या पद्धतीने आपण वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून घेऊ शकतो. जसं की प्राणी पक्ष्यांची नावं असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या महिन्यांची नावं असतील, वारांची नावं असतील, त्याच्यानंतर फुलांची नावं असतील, अशा पद्धतीनं झाडांची नावं असतील. या पद्धतीनं या कृतीला पूरक कृती आपल्याला वर्गामध्ये करता येतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढीस लागेल आणि
त्या कृती ह्या रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगता येतील. यानंतर इयत्ता पहिलीमध्ये आपण शब्द, चित्र अशा पद्धतीची वाक्यरचना असलेली गोष्ट शिकलो किंवा विद्यार्थ्यांना ती वाचण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आपण त्या चित्राचा उल्लेख आपण त्या गोष्टीमध्ये केलेला होता. जिथं की पॅरेग्राफ नव्हता, मात्र आपल्याला इयत्ता दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची गती वाढावी, विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचन करता यावं आणि त्या बघितलेल्या उतार्यावर किंवा गोष्टीवर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची विचारपूर्वक उत्तरं सांगता यावी, अशा आशयाची गोष्ट आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत, वाचण्यासाठी त्यांना प्रेरित करणार आहोत. मग अशा पद्धतीच्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी सुद्धा प्रेरित करायचं आहे किंवा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं वाचन विद्यार्थ्याकडनं, जास्तीत जास्त गोष्टींचं वाचन आपण विद्यार्थ्याकडनं करून घेणार आहोत आणि त्या गोष्टीवर आधारित मॅडम थोडं मागे घ्या, त्या गोष्टीवर आधारित आपण प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची पूर्ण वाक्यामध्ये उत्तर आपण विद्यार्थ्याकडनं ऍक्सेप्ट करणार आहोत की जेणेकरून विद्यार्थी समजपूर्वक वाचतोय का, त्याला वाचलेलं समजतंय का, या सर्व बाबीची पडताळणी आपल्याला या कृतीतून होणार आहे. म्हणजेच विद्यार्थी हा योग्य प्रकारचा वाचक व्हावा, समजदार वाचन त्याने करावं आणि त्या वाचलेल्या गोष्टीचं विश्लेषण करून विचारपूर्वक त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, ही या कृतीमागची अपेक्षा आहे. नेक्स्ट, आता यामध्ये ज्या पद्धतीने आपण आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना हजेरीचा क्रमांक देतो किंवा रांगेत उभं करतो, या पद्धतीनंच आपण आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना जर गटानुसार आपण त्यांना पपेट्स बनवलेले आहेत किंवा मुखवटे बनवलेले आहेत आणि हे मुखवटे बनवून आपण विद्यार्थ्यांची एक रांग तयार केली आणि सांगितलं की 1 नंबरला सिंह आहे, 2 नंबरला हत्ती आहे, 3 नंबरला कोल्हा आहे, 4 नंबरला अजून कोणता तरी एक वेगळा प्राणी आहे, अशा पद्धतीने आपण प्राण्याची रचना विद्यार्थ्यांना एका रांगेत उभं करून जर दिली आणि त्यांना आपण सांगितलं की 1 नंबरला कोणता प्राणी आहे, मग 2 नंबरला कोणता प्राणी आहे, त्याच्या पुढे कोणता, त्याच्या आधी कोणता, अमक्या प्राण्याच्या नंतरचा कोणता प्राणी आहे, 2 सिंह आणि जिराफ यांच्या दरम्यान कोणता प्राणी आहे, अशा पद्धतीच्या अध्ययनपूरक कृती आधी, नंतर, दरम्यान, संख्या वाचन अशा पद्धतीची एक वेगवेगळ्या विषयांना समन्वय करणारी ही कृती. गणित त्याच्यामध्ये शिकतोय आपण, परिसर अभ्यास शिकतोय आपण, त्यात भाषा शिकतोय. अशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांना प्राण्याची स्थिती किंवा आपल्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांची स्थिती कोणती आहे किंवा अंक कोणत्या पद्धतीने आपण क्रमाने म्हणणार आहेत की मागचा, पुढचा, दरम्यानचा, आधी, नंतर, या सर्व संकल्पना आपण विद्यार्थ्यांना या कृतीतून वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून आपण प्रत्यक्षपणे त्यांना समजावून सांगणार आहोत आणि त्या कृती त्यांच्याकडनं करून घेणार आहोत आणि याच पद्धतीनं आपण पुढील कृती सुद्धा करणार आहोत. जसं की आकृतिबंध पूर्ण करायचा आहे, आकृतिबंधाची सुरुवात आपण या पद्धतीने करून घेणार आहोत आणि मग त्याच्या पुढे आपण आकृतिबंधाला सुरुवात करणार आहोत. इयत्ता पहिलीपासून आकृतिबंध आहे, पण आपण अतिशय छान पद्धतीने त्यांच्याकडनं या सर्व गोष्टी करून घेणार आहोत की आपल्या समोर असे प्रश्न सुरुवातीलाच मी सांगितलं की या कृतीचा आधार आपल्याला कशाशी जोडायचा आहे, संबंध कशाशी जोडायचा आहे, तर आपल्या दैनंदिन अध्यापनाशी जोडायचा आहे, आपल्या विषया आधारित अभ्यासक्रमाशी आपल्याला जोडायचा आहे. मग ही कृती आपल्याला या गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, तर मग ही कृती आपण या पद्धतीने सुद्धा इथं घेऊ शकतो. अशा पद्धतीचा समन्वय आपल्याला साधायचा आहे आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या कृती करणार आहोत. मग आता इथं आकृतिबंध जोडायचा असताना ओके, आकृतिबंध जोडत असताना आपण प्राणी पक्ष्यांचं तर कृती करणार आहोत. 2-2 प्राणी पक्षी न देता मध्येच 2 पक्षी 2 प्राणी अशा पद्धतीचं पण आकृतिबंध तयार करू शकतो. पाना फुलांचा आकृतिबंध तयार करू शकतो. हे प्राणी पक्षी काय खातात, कशा पद्धतीनं कुठं राहतात, त्यांच्या रचनेवर सुद्धा आपण आकृतिबंध तयार करून वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण विद्यार्थ्यांना कृतीपूरक म्हणून देऊ शकतो. नेक्स्ट, आता ही कृती बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की माकड आहे आणि त्याला आवडणारं जे फळ आहे ते म्हणजे केळी, तर ह्या केळीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला रस्ता शोधायचा आहे. तर मग अशा पद्धतीच्या रचना तर आपण त्यांना देतोच, पण यामागची भावना अशी आहे की विद्यार्थ्यांना अंकज्ञान व्यवस्थित आलं पाहिजे की जे की आपण FLN आणि निपुण भारतमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या संख्या कोणत्या स्तरामध्ये यायला हव्यात याचं आपल्याकडं विश्लेषण आहे, त्याचे नियम ठरलेले आहेत.
तर मग आपण इयत्ता दुसरीला जर 3 अंकी संख्येपर्यंत जर आपली मर्यादा आहे, तर पहिलीला आपण 2 अंकी संख्या झालेत असं समजून विद्यार्थ्यांना या प्रकारच्या अध्ययनानुभव देण्यासाठी अशा प्रकारच्या कृती जाणून बुजून आपण करून घेणार आहोत, जे की अंक जोडण्याचे असेल, अंक एकमेकाच्या समोर अंक देऊन संख्या तयार करण्याचे जे तंत्र आहे, त्या पद्धतीने संख्या वाचनाचा सुद्धा आपण यामध्ये उपयोग करून घेणार आहोत. जसं की आता इथं म्हटलेलं आहे की माकडाला केळी खाण्यासाठी 3 पाकिटं लागणार आहेत आणि ते 3 पाकिट उघडल्यानंतर त्याला केळीचा रस्ता दिसणार आहे किंवा केळी खायला मिळणार आहे. तर मग आपण असं समजूया की पहिलं पाकिट हे 1 अंकी संख्येपासून 2 अंकी संख्येपर्यंत जाणार आहे. तर त्या संख्या क्रमवार पूर्ण करत ते वाचन करत तो ते पहिलं पाकिट पूर्ण करणार आहे. आणि दुसऱ्या पाकिटामध्ये तो काय करणार आहे की 2 अंकी संख्येचं वाचन करत करत तो 3 अंकी संख्येच्या पुढे जाऊन 3 अंकी संख्या कुठपर्यंत त्या पूर्ण होतात या संख्या वाचन करत लेखन करत तो पुढे जाईल आणि तिसरं पाकिट पूर्ण करेल आणि 200 पर्यंतच्या संख्या त्याच्या पूर्ण होतील. आणि यासाठी फक्त आपण संख्या वाचन आणि लेखन घेऊन चालणार नाही, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृतींचं जाणून बुजून आयोजन करावं लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या कृतीपत्रिका वापराव्या लागतील आणि अशा पद्धतीच्या याच धर्तीवर वेगवेगळ्या कृतीपत्रिका वापरून आपल्याला आपलं FLNचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट. आणि हे करत असताना आपल्याला आपलं जे टार्गेट आहे की जसं पहिल्या चित्रामध्ये आपण पाहिलं की माकडाला केळी आवडतीये आणि म्हणून त्या केळीपर्यंत त्याला पोहोचण्यासाठी आपल्याला 3 पाकिटाचा आधार घ्यायचा आहे. तर 3 पाकिटं हे 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या आणि शेवटचं जे पाकिट होतं ते 200 पर्यंतच्या संख्या, जेणेकरून त्याला या सर्व बाबी पूर्ण करण्यास मदत होईल. आणि मग याच्यामध्ये जर 2 मित्रांना किंवा 3 मित्रांना जर ही केळी वाटून खायची आहे किंवा मग काही पदार्थ आपल्याला वाटून खायचे आहे, तर मग ते अर्धे कसे करावेत, मग तो काय खातो हे चित्रात महत्वाचं नाहीये. तर ते कशा पद्धतीनं आपण एकमेकांना देवघेव करतो किंवा ती कशा पद्धतीनं ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपल्याला या चित्रांचा आणि या अशा संकल्पनांचा आधार घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण या संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने आणि कोणत्या चांगल्या पद्धतीने आपण नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोच करू यासाठीचे प्रयत्न म्हणजे या कृतींचा आधार घेऊन आपल्याला या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. नेक्स्ट. आपल्याला अशा कृती आपण खेळाच्या माध्यमातून पण पूर्ण करत असतो की बादलीत बॉल टाकणे असेल किंवा वाटी किंवा एखादी छोटं भांडं वगैरे घेऊन आपण त्याच्यामध्ये आपण पाण्याची धारकता आपण तपासून बघणार आहोत. तर मग अशी आपण कल्पना केली की या गटामधला हा विद्यार्थी आहे आणि तो एक अस्वल होणार आहे किंवा मग वेगवेगळ्या प्राणीच्या आपण त्यांना जर नाट्यकरणात्मक भूमिका दिली आणि मग त्या गटाला सांगितलं की हा तुमच्या गटातला हा एक विद्यार्थी आहे, तो आज आमका प्राणी होणार आहे आणि त्याच्या समोर एक मी भांडं देणार आहे, एक मोठं भांडं देणार आहे, एक छोटं भांडं देणार आहे आणि त्या छोट्या भांड्याने आपल्याला काय करायचं आहे की ते पाणी त्या मोठ्या भांड्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे. मग यासाठी किती वेळ लागणार आहे, मग किती वाट्या पाणी त्याच्यामध्ये भरणार आहे किंवा मग किती चमचे पाणी आपल्याला लागणार आहे त्याच्या एका ग्लासमध्ये भरण्यासाठी, मग कोणाची क्षमता जास्त आहे याच्यामधनं आपल्याला उद्देश काय आहे की भांड्याची धारकता किती आहे हे समजून सांगणे, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची कार्यक्षमता तपासणे, दुसरी गोष्ट की यासाठी किती वेळ लागतो याचा पण आपल्याला अंदाज लावणे, जेणेकरून आपल्याला कालमापनाकडे विद्यार्थ्याला घेऊन जाता येईल. आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून खेळाच्या माध्यमातून आपल्याला अशा वेगवेगळ्या आनंददायी कृती की ज्या कृतीमधून विद्यार्थ्याला शिकणं पण होईल आणि इतर विद्यार्थ्यांना निरीक्षणात्मक या गोष्टी शिकायला मिळतील आणि याच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यासाठीचे कौशल्य जे की 21व्या शतकातलं महत्वाचं कौशल्य आहे हे पण विकसित करण्यासाठी आपण नकळतपणे मदत करत आहोत. अशा पद्धतीने या कृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक छोट्या छोट्या कृती आपण आयोजित करणार आहोत. नेक्स्ट. आणि या कृती करत असताना आपल्याला अशा कोड्यांचा पण वापर करता येईल आणि हे करत असताना आपण वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारणार आहोत की कोणाला जास्त वेळ लागला, कोणाला कमी लागला, कोणतं भांडं जास्त पाणी साठवून ठेवेल, कोणत्या भांड्यामध्ये कमी पाणी साठेल, अशा प्रकारची आपण घटनेनुसार आणि वेगवेगळ्या सिच्युएशननुसार आपण ज्या पद्धतीची सिच्युएशन आपण वर्गात तयार करू त्याच्यानुसार प्रश्नांची मर्यादा सुद्धा प्रश्नाची रचना सुद्धा बदलेल आणि अशा प्रकारचे वेगवेगळे अध्ययनपूर्वक अनुभव कृती आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि हे करत असताना आपल्याला ज्या घरी कृती विद्यार्थ्यांना द्यावयाच्या आहेत त्या कृतींचं सुद्धा रचना आपण पालकांना याच पद्धतीने आपण सांगणार आहोत की विद्यार्थ्यांना या कृती स्वतःला करू द्या
म्हणजे जेणेकरून त्याचा पडताळा त्यांना घेण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट आपण पक्षी बघितले, प्राणी बघितले. मग ह्या प्राण्याचं अन्न पण आपल्याला माहिती आहे की कोणत्या प्राण्याला कोणतं अन्न लागतं, कोणता पक्षी काय खातो, कशा पद्धतीने आपण ते आपलं अनुकूलन करतात. आणि या गोष्टी करत असताना आपल्याला अजून काही अध्ययनपूर्वक कृती आपल्याला काही करता येतील का, जेणेकरून जसं की आपल्या परिसरामध्ये भरपूर झाडं असतात. मग विद्यार्थ्यांना सांगायचं आपण की एका आकाराची पानं जमा करा. दुसऱ्या गटाला सांगायचं की खडे जमा करा, काड्या जमा करा. त्यानंतर वेगवेगळ्या बिया असतात परिसरामध्ये, त्या बिया जमा करा. आणि मग त्यांना एक आपण घटक असा ठरवून दिला. याच्या अगोदरची स्लाइड घ्या मॅडम. की ठरवून दिला आपण की घटक अशा अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही तयार केलेलं, तुम्ही जमा करून आणलेली पानं, खडे, बिया वहीवर किती बसतात किंवा टेबलावर किती बसतात, तुमच्या पुस्तकावर किती बसतात, कंपास पेटीवर किती बसतात, अशा पद्धतीने आपण त्यांची तुलनात्मकरित्या मांडणी करून त्याचा एक छोटासा आलेख रेषांच्या रूपामध्ये आपण जर केला तर आपल्याला किती गोष्टी आहेत, किती लागतात आणि त्या घटकाची किंवा दिलेल्या वस्तूंची आपल्याला स्थान आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या कृतीतून आपण समजून घेण्यासाठी आणि त्या कृती करण्यासाठी फायद्याच्या ठरतील. नेक्स्ट मग हे करत असताना आपण प्राण्यांना कोणती फळं आवडतात, मग ते किती खातात, मुंग्यांची संख्या किती आहे किंवा त्या कृतीवर आधारित वेगवेगळे घटक जे आपण निवडलेले आहेत त्याच्याशी निगडीत आपण वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून त्यांना बोलतं करणार आहोत. आपला उद्देश हाच राहणार आहे की विद्यार्थी हा कृतीशील असला पाहिजे. कृतीशील असण्यासोबतच त्या विद्यार्थ्यांनी त्याची मतं मांडली पाहिजे. त्यासाठी तो आत्मविश्वासपूर्वक बोलला पाहिजे. तो गटात काम करतोय, त्यांचं कोलॅबरेशन चांगलं असलं पाहिजे. तो गटामध्ये एकमेकाशी चर्चा करतायत, त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असलं पाहिजे आणि ते आत्मविश्वासपूर्वक बोलतायत म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स पण चांगला असला पाहिजे. आणि ते त्यांची विचार करण्याची क्षमता जी आहे ती क्रिएटिव्ह असली पाहिजे, जेणेकरून आपण काय करतोय किंवा काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपलं काम लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे, या पद्धतीचा विचार करणारा विद्यार्थी आपण वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून तयार करणार आहोत. जे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 21व्या शतकाला सामोरं जाणारा विद्यार्थी हा वेगवेगळ्या कौशल्याचा वापर करून आणि त्याचे कौशल्य डेव्हलप करण्याचं काम हे शिक्षकांचं असणार आहे. त्यासाठीच्या कृती ह्या जाणून बुजून आपण त्यांच्या समोर प्रेझेंट करणं, तयार करणं, या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करणार आहोत. नेक्स्ट संख्याज्ञान विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. मग आपण त्यांना अशा काही गोष्टींची कल्पना देणार आहोत की त्यांचा आता वाढदिवस आहे. विद्यार्थ्यांचा वाढदिवस म्हणलं की त्यांना तो लक्षातच राहतो. मग आपण त्यांच्या गटानुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्न विचारून आपण विचारू शकतो की तुमच्या गटामध्ये विचारा बरं, तुमच्या मित्राचा वाढदिवस कोणत्या महिन्यात आहे, किती तारखेला आहे, कोणत्या वर्षी तो जन्मला, त्याची जन्मतारीख विचारा. मग आपण मागचे कॅलेंडर वगैरे आणण्यासाठी त्यांना सांगू की तुझ्या जन्म महिन्याचं कॅलेंडरचं पान घेऊन ये. किंवा आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्या संख्या की जे कालमापनामध्ये आहेत यांच्या आधारावर आपण त्यांना या दिनदर्शिकेचा वापर कसा करायचा किंवा कुठं आहे तुझी जन्मतारीख दाखव बरं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारावर आपण त्यांना विचारतं करणार आहोत, बोलतं करणार आहोत. आणि मग हे करत असताना आपण त्यांना महिन्यांची ओळख करून देणार आहोत की प्रत्येक मुलाचा वाढदिवस हा एकाच महिन्यात नसतो. आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या महिन्यामध्ये जन्मलेली मुलं असतात. त्यामुळं 12 महिन्याचे 12 महिने विद्यार्थ्यांना आपण सांगून देणार आहोत. त्यात मग मराठी महिने येतील, इंग्रजी महिने येतील, वेगवेगळ्या तारखा त्याच्यामध्ये आपण मेन्शन करणार आहोत. जसं की फेब्रुवारीचे 28-29 दिवस असतात. मग ते कोणत्या वर्षी असतात, किती दिवस असतात त्या वर्षातले, मग 29 दिवसाचा महिना हा कोणत्या वर्षी येत असतो किंवा 28 दिवसाचा महिना फेब्रुवारीचा कोणत्या वर्षी येत असतो. अशा पद्धतीचे काही विचारप्रवर्तक प्रश्न आपण त्यांना प्रत्यक्ष कॅलेंडरचा वापर करून, कॅलेंडर दाखवून विद्यार्थ्यांना या कृती समजून देऊ शकतो. आणि मग हे करत असताना आपण विद्यार्थ्यांना वारांची ओळख करून देणार आहोत, महिन्यांची ओळख करून देणार आहोत, एका महिन्यामध्ये किती दिवस असतात, वर्षात किती दिवस असतात, अशा पद्धतीनं न्यूमरेसीची ओळख आपण इथं करून देणार आहोत. त्याचा जास्तीत जास्त सराव आपण इथं करून देणार आहोत.
एका आठवड्यामध्ये किती वार असतात किंवा मग वर्षामध्ये किती आठवडे असतात, अशा पद्धतीची रचना सुद्धा आपल्याला इथं करता येईल. काही गोष्टी इयत्ता दुसरीच्या मानानं कदाचित अवघड असतील, पण त्या गोष्टी जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर काही विद्यार्थी जे पिसा लेवलचे विद्यार्थी असतात, जे कॉम्पिटंट विद्यार्थी असतात, सक्षम असतात, त्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि त्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जे नॅस लेवलचे, पिसा लेवलचे, ॲसर लेवलचे जे विद्यार्थी आहेत, हे निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनात आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात या गोष्टीमध्ये निश्चितच पुढे जाण्यासाठी त्यांची मदत घेणार आहे. नेक्स्ट. आणि मग इथं जर आपण अशा काही कृती केल्या की आपण जे विद्यार्थ्यांना मुखवटे देणार आहोत किंवा दिलेले आहेत, या मुखवट्यांचा आधार घेऊन आपण त्यांना नंबर दिले की या प्राण्याला हा नंबर आहे, त्या प्राण्याला तो नंबर आहे, असं जर आपण प्रत्येकाला नंबर दिला आणि आपण एक अंकी संख्येचं पहिल्यांदा विश्लेषण केलं की 1 ते 10 नंबरचे हे प्राणी आहेत, आता मी या प्राण्याची अदलाबदल करतोय, मग ही अदलाबदल करत असताना आपण 2 अंकी संख्येचे फक्त 2-2 प्राणी निवडायचे. समजा 1 आणि 4 हा प्राणी निवडला आपण, तर याची संख्या आपण किती तयार होते विद्यार्थ्यांना, एका गटातल्या विद्यार्थ्यांना आव्हान द्यायचं, तुम्ही वाचन करा. आणि मग एका गटाला सांगायचं की तुम्ही आता या किती संख्या तयार होतात किंवा कशी संख्या तयार होते, कोणती संख्या तयार होते, त्याचं लेखन करा. अशा पद्धतीने आपण 1 अंकी संख्येचं वाचन घेऊन 2 अंकी संख्येचं तयारी करून वाचन लेखन घेणार आहोत. आणि मग 3 प्राण्याची जेव्हा एकत्रित जुळवणी करतो किंवा अदलाबदल करतो, तेव्हा त्या संख्या कशा पद्धतीने तयार होतात आणि त्याचं लेखन कशा पद्धतीने केलं जातं, हे प्राण्याची अदलाबदल करून आपण विद्यार्थ्यांना संख्याज्ञान चांगल्या पद्धतीनं आपण करण्यासाठी त्यांची तयारी करू शकतो. मग हे करत असताना आपण त्यांचं स्थान निश्चित करूया की स्थान निश्चित करत असताना आपण पहिल्यांदा आपण 1 अंकी संख्या घेतली, तर मग 1 अंकी संख्येला आपण एकक स्थान दिलं, 2 अंकी संख्येला आपण दुसऱ्या संख्येला आपण दशक स्थान दिलं, आणि 3 प्राणी जेव्हा आपण एकत्रित जोडतो तेव्हा आपण त्यांना शतकाचं स्थान देऊया. आणि मग हे करत असताना आपण एकक, दशक, शतक ही संकल्पना पूर्ण करून त्या संख्येचं वाचन कसं करायचं आणि त्या गटामध्ये कोणते कोणते प्राणी आहेत आणि मग त्या प्राण्यांची नावं तिथे येतील, अशा पद्धतीची जेव्हा आपण अध्ययन अनुभवाची रचना जुळणी करतो तेव्हा ते निश्चितच खूपच आनंददायी आणि विद्यार्थ्यांना लक्षात राहण्यासारखीचे अध्ययन अनुभव आपण देण्यासाठी मदत करणार आहोत. आणि या कृतीयुक्त अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना संख्याज्ञान तर मिळणारच आहे. अगोदरची स्लाइड आहे मॅडम, अगोदर, हा ओके. तर हे संख्याज्ञान देत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक किंमत किती आहे, शतकाच्या प्रत्येक अंकाचं स्थानाचं किंमत किती असणार आहे, या बाबीची सुद्धा आपण कल्पना तिथे देणार आहोत. आणि मग हे करत असताना इयत्ता दुसरीला जरी 200 पर्यंतच्या संख्येचं वाचन लेखन असेल तरी सुद्धा आपण 999 पर्यंतच्या संख्येचं वाचन आणि लेखन आपण अशा वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून अतिशय छान पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देण्यासाठी करू शकतो. मग आपण आणखी वेगवेगळ्या संख्या आपण इथं देऊ शकतो की त्याची एकाच संख्येची स्थानिक किंमत किती आहे, मग एकक स्थानची पण विचारू शकतो, शतक स्थानाची पण विचारू शकतो, दशक स्थानाची पण विचारू शकतो. अशा पद्धतीनं आपण संख्यांचं एक वेगळ्या रूपामध्ये मांडणी करून वेगळ्या पद्धतीनं अध्ययन अनुभव देऊन कृतीयुक्त पद्धतीनं एक छान असा प्रकल्प आपण या विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो, जेणेकरून विद्यार्थी आनंददायी पद्धतीनं आणि हसत खेळत शिक्षणाच्या कशा पद्धतीनं रचना शिक्षकाने आपल्याला सांगितल्या आणि किती छान पद्धतीनं आपल्याकडनं करून घेतलं, हे दीर्घकालीन टिकणारे अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त देण्यासाठी प्रयत्नशील राहिल्यामुळे विद्यार्थी खूप छान अशा पद्धतीने प्रतिसाद आपल्याला देऊ शकतात आणि देतात, याची आपल्याला खात्री वाटते. नेक्स्ट. आता हे वेगवेगळ्या प्राण्याचा आपल्याला इथं संग्रह करायचा आहे आणि ज्या कृती आपल्याला करून घ्यायच्या आहेत की मागच्या मला वाटतं 3-4 नंबरच्या कृतीमध्ये इथं ते चित्र द्यायचे आहे. अशा पद्धतीचे चित्र आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकतो, कीटक घेऊ शकतो, वेगवेगळे पक्षी घेऊ शकतो, पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं वेगळ्या पद्धतीचं वर्गीकरण करू शकतो, हवेत झाडावर राहणाऱ्या प्राण्यांचं वेगळं करू शकतो, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांचं वेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करू शकतो, त्यात मग कीटकांचं वेगळं, जलचर प्राण्यांचं वेगळं, भूचर प्राण्यांचं वेगळं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गीकरणासाठी आपल्याला भरपूर प्रकारच्या चित्रांची मदत आपल्याला करता येण्यासारखी आहे. त्यानंतर त्यांची राहण्याची जागा कोणती आहे, ते कुठं राहतात, त्यांचा आवाज कशा पद्धतीचा आहे, मग सरपटणारे प्राण्यांचं वेगळं, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं वेगळं, त्याच्यात पाळीव प्राण्यांचं वेगळं,
अशा पद्धतीची रचना आपल्याला वेगवेगळ्या कृतींसाठी या कृतीयुक्त मॉड्यूलचा वापर आपल्याला करता येऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनेतून, शिक्षकांच्या कल्पनेतून वेगवेगळ्या कृतीयुक्त अशा पूरक कृती आपल्याला या ठिकाणी करण्यास मदत होऊ शकते. नेक्स्ट ओके. तर अशा पद्धतीनं आपलं जे ॲनिमल म्हणजे प्राणी या नावाची थीम आहे, या थीमचं अरविंदो सोसायटी यांच्या मार्फत डेव्हलप केलेला हा जो मॉड्यूल आहे, याचा आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये, आपल्याला प्रकल्प आधारित शिक्षणामध्ये ज्या ज्या घटकाशी सांगड घालता येईल त्या घटकामध्ये आपल्याला त्याची सांगड घालून आपण चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्ययन अनुभव देण्यासाठी योग्य प्रकारची मदत देऊन विद्यार्थ्यांकडून छान असं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि त्या कृती आपण करून घेऊ शकतो. आजच्या या वेबिनारसाठी आपल्या SCRT कार्यालयातील सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, नंतर अरविंदो सोसायटीचे सर्व सहकारी आणि सर्व महाराष्ट्रातील PM श्रीच्या शाळेतील इयत्ता दुसरीचे शिक्षक व मॉडेल शाळांतील सर्व इयत्ता दुसरीचे शिक्षक आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित झालात. हे वेबिनार आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि याचं इम्प्लिमेंट आपण आपल्या वर्गामध्ये करणार आहात. आपल्या जर काही शंका असतील तर आपण त्या संदर्भात आपण हँडरेजचा ऑप्शन देऊया की ज्यांना या संदर्भात काही चर्चा करायची आहे त्यांना आपण चर्चेसाठी संधी देऊया. तर मी सर्वांचं या ठिकाणी मला सहकार्य केल्याबद्दल सर्व टीमचं आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद जयेश सर. आता जे पार्टिसिपंट आहे त्यापैकी कोणाच्या काही शंका असतील तर आपण हँड रेज करा. आता आपल्याला बुकलेट मिळणार आहेत का असा एक प्रश्न आलेला आहे. तर विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी आपण याचे PDF अवेलेबल करून देऊया. त्याचे प्रिंट आपण शिक्षकांनी काढून आपण शाळेमध्ये त्या वापरू शकतो. अजून कोणाच्या काही शंका आहेत का? इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी जय सूर्यवंशी सर यांनी अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये की मुलांना समजेल असं आपण प्रकल्प तर नेहमी घेत आहोत, परंतु हे प्रकल्प घेत असताना आपण याला अनुभवाची जोड कशा पद्धतीने देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती देण्यासाठी सर आपण अतिशय सहज सुलभ भाषेमध्ये सर्व प्रकल्पाचं आणि कृतीचं विश्लेषण केलेलं आहे. त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या प्रकल्प सत्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्ग आपण नक्कीच या सर्व कृतींचा समावेश आपल्या अध्यापनामध्ये कराल आणि यामध्ये आपल्या ज्या शंका आहेत तर या सेशन्समध्ये जेव्हा आपण युट्यूबवर जॉईन करत आहात तर सर्व प्रकल्पाची सर्व PBL सत्र आपण सर्व शिक्षकांनी अटेंड करावी. त्यामध्ये आपल्याला ज्या शंका येतील हे आपल्या ग्रुपमध्ये शेअर कराव्यात किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाला पाठवा. यामध्ये सर्व मार्गदर्शक तज्ञ यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतील. अरविंदो सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य करार आणि संयुक्त विद्यमानाने आपण हा जो प्रकल्प घेत आहे याचा अधिकाधिक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी लाभ करून घ्यावा. आज आपण सर्वांनी जो कृतीयुक्त सहभाग यामध्ये नोंदवला, आपल्या ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक असे धन्यवाद. आजचे मार्गदर्शक तज्ञ जय सूर्यवंशी सर आपलेही मनपूर्वक धन्यवाद. अरविंदो सोसायटीचे सर्व सदस्य ज्यांनी या कृतीचे पार पाडण्यासाठी टेक्निकल बाबी ची पूर्तता केली त्या सर्व टीमचेही मनपूर्वक धन्यवाद आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाच्या विभाग प्रमुख मनीषा यादव यांच्या परवानगीने मी आजचं प्रशिक्षण सत्र संपलं असं जाहीर करते. सर्व शिक्षकांना विनंती रोजच्या प्रशिक्षण सत्रामध्ये सर्व कार्यशाळांना आपण उपस्थिती दर्शवावी आणि अधिकाधिक या माहितीचा लाभ घ्यावा. सर्वांना धन्यवाद. अजिंक्य सर मीटिंग एंड करा. हो मॅडम. अजिंक्य सर. बोला सर. नमस्कार सर.
हो सर, हो, मीटिंग एंड करतोय सर मी. हा सर, भारद्वाज सर होस्ट दिसत आहेत सर मला. काय म्हणतो सर? प्रफुल्ल भारद्वाज सर होस्ट दिसत आहेत म्हणलं. हा, त्यांना मी सांगितलं ते ओके, ओके. हो एंड करतात ते मीटिंग. ओके सर, ओके. थँक्यू. ओके, थँक्यू सर. वेलकम.